भाऊभोज मराठीमध्ये आपलं स्वागत। संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच आता महाराष्ट्राला हादरवणारी आणखी एक घटना घडलेली आहे। महाराष्ट्राला हादरवणारी घटना ही सातारा जिल्ह्यात घडली असून एका रत्नदीप निंबाळकर नावाच्या 32 वर्षीय युवकाचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आलाय आणि या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हललेला आहे आणि याच विषयी आम्हाला न्याय मिळावा या मागणीसाठी निंबाळकर कुटुंबियांनी अर्थात रत्नदीप निंबाळकर कुटुंबियांनी अंजली दमाने यांची भेट घेतलेली आहे आणि या घटनेनंतर खरतर निंबाळकर कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी थेटपणे अंजली दमानिया यांनी केलेली आहे आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत माझा सहकारी संकेत देशपांडे आहे। संकेत, बीडच्या घटनेनं संपूर्ण आकाची दहशत बीडमध्ये कशी आहे याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे। आता या आकानंतर सातारा जिल्ह्यामध्ये काका नावाची व्यक्ती उद्भवलेली आहे। त्या व्यक्तीने थेटपणे एका 32 वर्षीय युवकाचा निर्घृणपणे खून केलाय। निश्चितच राजरत्न स्वतः अंजली दमाने यांनी ट्विट करत याबाबतची माहिती जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळालं। अंजली दमाने यांनी ट्विटमध्ये तर म्हटलंच आहे की आपलं मन जे आहे ते सुन्न झालेलं आहे ही सगळी घटना ऐकून, कारण रत्नशील निंबाळकर नावाच्या एका 32 वर्षीय तरुणाचा अतिशय निर्घृणपणे खून जो आहे तो करण्यात आला। 12 मार्च रोजीची ही संपूर्ण घटना आहे। दत्तात्रय निंबाळकर जो व्यक्ती त्या गावचा काका म्हणून त्या ठिकाणी राहत होता त्यानेच हा सगळा खून जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं। राजरत्न, या दत्तात्रय निंबाळकरची दहशत एवढी होती की या कुटुंबियांना न्याय मागण्यासाठी थेटपणे अंजली दमाने यांचं निवासस्थान गाठावं लागलं। त्यानंतर अंजली दमाने यांनी स्वतः याबाबतची माहिती जी आहे ती माहिती दिलेली आहे। एकंदरीत राजरत्न जर आपण पाहिलं तर तुम्ही याचा सुरुवातीला उल्लेख केलास तर बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आकाची दहशत संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली। मात्र आकानंतर आता काका कुठेतरी हा जो समोर आलेला आहे। एकंदरीतच ज्यावेळी आपलं सरकार राजरत्न स्थापन झालं त्यावेळी एक घोषवाक्य असं होतं, महाराष्ट्र आता थांबणार नाही। राज्याच्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही असं म्हटलं होतं। मात्र हे सगळं जे काही चित्र आता आपण पाहतोय तर महाराष्ट्र थांबणार नाही म्हणजे नक्की कुठे थांबणार नाही? मग महाराष्ट्र गुन्हेगारीत थांबणार नाही का? कारण रोज कुठल्या ना कुठल्या तरी भागामध्ये काही ना काही घटना गुन्हेगारीची आहेच। अगदी संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडेंची हत्या प्रकरण जे आहे ते समोर येणं असेल किंवा मग राज्यात कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या तरी भागामध्ये स्वतः करत्या नवऱ्यानेच पत्नीचा खून करणं असेल इथपर्यंत, किंवा काही घटना तर आपण सांगूही शकत नाही राज्यात। इतक्या भयावह घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र गुन्हेगारीत आता थांबणार नाही का असाच प्रश्न जो आहे तो इथं निर्माण होताना पाहायला मिळतोय। संकेत, आपण पाहिलं की अंजली दमाने यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी थेटपणे जे साताऱ्याचे एसपी आहेत समीर शेख त्यांना कॉल केला, त्यांच्याशी त्यांनी या बाबतीमध्ये चर्चा केली। तेव्हा त्यांनी असं आश्वासन दिलं की हे जे कुटुंबी आहे त्या कुटुंबियांना मी 5 दिवसामध्ये जे आहे या प्रकरणाचा पूर्ण तपास करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु जर आपण पाहिलं की बीडचं प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, नेमकी ह्या काकाची नेमकी दहशत कितपत आहे याची प्रचिती आपल्याला यावरूनच येते। कारण एवढी मोठी गंभीर घटना घडल्याच्या नंतर यांनी ज्या पद्धतीनं सुरुवातीला 4 व्हीलरनी या रत्नदीप निंबाळकर नावाच्या युवकाला जी आहे धडक दिल्याच्या नंतर तो युवक या धडकेत खाली पडला आणि त्यानंतर सपासप कोयत्याने वार करत अत्यंत निर्घृणपणे हा रत्नदीप निंबाळकरचा त्यांनी खून केला। ही घटना घडल्याच्या नंतर ही जवळपास ही घटना 12 मार्चची आहे। संकेत, अजून 12 मार्च पासून जर आपण बघितलं तर आज जवळपास 15 दिवसांपेक्षा जास्तचा अवधी लोटलेला आहे, तरी सुद्धा या प्रकरणातील आरोपीला अद्यापही अटक झालेली नाहीये। संकेत, निश्चितच राजरत्न 12 मार्च पासून आज जर आपण पाहिलं तर आज 29 मार्च आहे आणि या सगळ्यामध्ये 10, 11, 12 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा आरोपीला अजूनही अटक नाही। राजरत्न, अंजली दमाने यांनी त्यांच्या ट्विटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत ते केल्याचं पाहायला मिळालं। या काकाच्या दहशतीचे अनेक कारनामे, अनेक किस्से त्या अंजली दमाने यांनी ट्विटमधून मांडल्याचं पाहायला मिळालं। 3 मिनिटाचा जो साधारणतः त्यांनी 3 मिनिटं 21 सेकंदाचा जो अंजली दमाने यांनी एक व्हिडिओ देखील राजरत्न ट्विट केलेला आहे। ज्या ट्विटमध्ये जर आपण पाहिलं, ज्या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर अंजली दमाने यांनी थेटपणे बीडचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडूनच अपेक्षा जी आहे ती व्यक्त केलेली आहे। गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत असं देखील अंजली दमाने या जे आहेत त्या राजरत्न आज म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बीडच्या म्हणजे आकाच्या दहशतीनंतर बीडमधल्या पोलीस प्रशासनावर वारंवार प्रशासनाला उपस्थित केले जात होते। या
आकाकडनंच बीडचं पोलीस प्रशासन चालवलं जात आहे अशी चर्चा सुरू झाली होती. त्याच्या बातम्या तेव्हा त्याचे काही नमुने आपण त्या राजेश पाटील आणि संबंधित काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाहिले. अगदी ते प्रशांत महाजन असतील केजचे, तर आका कसे पोलीस अधिकारी मॅनेज करत होता हे सगळं आपण त्यामध्ये पाहिलं. आता काकाच्या बाबतीमध्ये तसं काही होऊ नये. सातारा पोलिसांनी आपलं ब्रीदवाक्य जे आहे महाराष्ट्र पोलिसांचं, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, या ब्रीदवाक्याला जागून खऱ्या अर्थानं त्याचा जर आपण मराठी अनुवाद पाहिला तर सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी, म्हणजेच सदरक्षणाय खलनिग्रहणाय. आणि या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर आता सातारा पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता या काकावर गुन्हा दाखल करावा आणि या काकाला जी आहे ती वेळीच अटक करावी. आणि जर सातारा पोलिसांनी यामध्ये योग्य ती दखल योग्य वेळी राजरत्न घेतली तर पुढल्या वेळी गुन्हे करताना निदान गुन्हेगारांना तरी जरब जो आहे तो बसू शकतो. निश्चित संकेत, आपण नेमकं ह्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्यात हे सुद्धा मी तुम्हाला एक सांगतो. त्यांनी एक्स वरती सुद्धा पोस्ट केलेली आहे. त्या असं म्हणतात की 32 वर्षीय रत्नशील निंबाळकर, राहणार अद्रकी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा, या युवकाचा 12 मार्चला क्रूर पद्धतीनं खून करण्यात आला. हा जो युवक आहे रत्नशील निंबाळकर, त्याच्या मागे त्याची आई वडील, विधवा बहीण, तिची 2 मुलं आणि त्याचबरोबर तो आणि त्याची पत्नी आणि त्याची 2 मुलं, असा या सगळ्या परिवाराची जबाबदारी फक्त ह्या रत्नशील निंबाळकर वरती होती. आरोपी दत्तात्रय निंबाळकर हा मिलिटरीमध्ये होता, तिथून त्याला काढून टाकण्यात आलेलं होतं. संकेत, हा जो दत्तात्रय निंबाळकर आरोपी आहे हा आधी मिलिटरीमध्ये होता, त्याला तिथून काढून टाकण्यात आलेलं होतं असं गावची लोक सांगतायत. या माणसाचं जे आहे ते लग्न झालेलं नव्हतं, परंतु त्याचे एका गावातील स्त्री बरोबर संबंध होते असं सुद्धा अंजली दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलेलं आहे. या माणसाला संपूर्ण गाव, संकेत, या माणसाला संपूर्ण गाव काका म्हणून ओळखतं. आणि त्याचबरोबर रत्नशीलनी माझी गावात बदनामी केली, हा जो ज्याला मारलेला आहे तो रत्नशील यांनी माझी गावात बदनामी केली, यामुळे त्याने त्याचा राग मनात धरला. हा दत्तात्रय निंबाळकर जो आहे यांनी रत्नशीलचा राग मनात धरला आणि त्यानंतर त्याचा निर्दयपणे खून केला. 12 मार्चची ही घटना आहे संकेत. 12 मार्चला बहिणीच्या मुलाची 10वीची परीक्षा होती. त्या परीक्षेला रत्नशील त्या मुलाला सोडायला जात होता. तिथून घरी येताना रत्नशीलला त्याने गाडीनं उडवलं. हा जो दत्तात्रय नावाचा आरोपी आहे त्यांनी रत्नशीलला गाडीने उडवलं आणि खाली पाडलं. आणि रत्नशील खाली पडल्याच्या नंतर त्याच्यावरती कोयत्याने सपासप अनेकदा वार केले आणि वार करून त्याचा निर्घृणपणे खून केला. आणि खून केल्याच्या नंतर हा जो आरोपी आहे दत्तात्रय निंबाळकर तो फरार आहे. त्याची कुठेही बातमी झालेली नाही, त्याची कुठेही बातमी सुद्धा करण्यात आलेली नाही साताऱ्याच्या मीडियामध्ये. परंतु जर पाहिलं तर त्याचा कोणावरती दबाव आहे, त्याचा दबाव कोणावरती आहे असा सवाल सुद्धा अंजली दमानिया यांनी विचारलेला आहे. त्याचबरोबर याच जो निंबाळकर आहे दत्तात्रय निंबाळकर याचा सक्का भाऊ एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी राजकीय दबावापोटी हा जो दत्तात्रय निंबाळकर आहे त्याच्यावरती त्याला अटक होत नाहीये का असा सवाल सुद्धा अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे संकेत. खरं तर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये सातत्याने गुन्ह्यांची मालिका घडताना पाहतोय. पुणे असेल, सातारा असेल, बीड असेल, गुन्ह्यांची एकामागे एक अतिशय निर्गुणपणे झालेले खून दिवसेंदिवस पुढे येत आहेत. परंतु गृह विभागाकडून या बाबतीमध्ये सातत्याने कारवाई करताना दिसत नाही, आरोपी फरार होताना दिसत आहे संकेत. निश्चितच राजरत्न, अनेकदा जर आपण पाहिलं तर राज्याचा गृह विभाग, राज्याचा इंटेलिजन्स विभाग, गुप्तचर विभाग नेमकं करतो काय किंवा त्यांच्यासमोर असंही नाही राजरत्न की भले आपण असं मान्य करूयात की राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह विभागाचा चार्ज जो आहे तो असल्याचं पाहायला मिळतो. सोबतच विधी आणि न्याय, कायदा आणि ज्युडिशरीचा जो विभाग असतो, विधी आणि न्याय, तो सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याचं पाहायला मिळतं. मात्र राज्याला 2-2 गृहराज्य मंत्री राजरत्न दिलेले आहेत. असं सगळं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर रोज घडणाऱ्या घटना, अगदी तू पुण्याच्या कोयता गँग पासून तू कोयता गँगचाही तू उल्लेख केला असतील, पुण्यात घडणाऱ्या घटना असतील, बीड मधले तर रोज काही ना काही कथा आपल्याला पाहायला मिळतात. कधी वाल्मिक कराडचे काही कारनामे समोर येतात, कधी त्या खोक्याबाईचे काही कारनामे समोर येतात. काल तर तो सुग्रीव कराड नावाचे एक नवीनच कराड जो आहे तो समोर आलेला आहे. असं सगळं असताना आता सातारा राजरत्न जो सातारा खरं तर ज्याला ऐतिहासिक महत्व सुद्धा असलेला जिल्हा आहे, ज्याकडे म्हणजे जर आपण पाहिलं तर अनेक ऐतिहासिक घटना या सातारा शहराला अनुभवलेल्या आहेत. स्वतः स्वराज्याची राजधानी म्हणून सातारा जिल्हा ओळखला जातो आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना ह्या सातत्याने घडत आहे संकेत. निश्चितच, आणि ही जी घटना आहे ती निश्चितच राजरत्न केवळ सातारा नव्हे तर
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना आहे. कारण एका 32 वर्षीय तरुण जो त्याच्या कुटुंबाचा करता होता, त्याच्या संपूर्ण परिवाराची जबाबदारी त्याच्या एकट्याच्या खांद्यावर होती. अशा एका उमद्या तरुणाचा अशा पद्धतीने खून होणं आणि तो खून झाल्यानंतर त्याची नोंद न होणं, तक्रार न होणं किंवा अंजली दमाने यांनी जसा आरोप केलाय तसं सातारा स्थानिक माध्यमांकडून त्याची प्रसिद्धी न होणं, या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर या काकाचा किती सगळा दबाव आहे. म्हणजे हा सातारचा जो काका आहे हा बीडच्या आका समान आहे का, असा प्रश्न जो आहे तो इथं निर्माण होताना पाहायला मिळतोय. कारण आकाची दहशत सुद्धा राज्यातला आपण अनुभवली. आका कसा मॅनिक्युलेट सगळ्यांना करत होता ते आपण सगळ्यांनी पाहिलं. ते कव्हर देखील आपण आपल्या पद्धतीने जी खरी माहिती समोर आली त्या सगळ्या अनुषंगाने करण्याचा प्रयत्न देखील केला. त्यामुळे आकाच्या पावलावर पाऊल ठेवून या काकाने हा गुन्हा केलाय का, असा प्रश्न जो आहे तो राज्यात इथे निर्माण होतोय. त्यामुळे अंजली दमाने यांनी ज्या पद्धतीने मागणी केली त्या पद्धतीने आता पुढच्या पोलीस अधीक्षकांनी जो काही 5 दिवसाचा वेळ घेतलेला आहे त्या 5 दिवसामध्ये अगदी प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करून या रत्नशील निंबाळकरांच्या परिवाराला जो आहे तो न्याय मिळवून देणं गरजेचं आहे. राज्यात संकेत आपण बघतोय की ज्यावेळेस सर्वसामान्य माणसांवरती एखाद्या गुन्हेगाराकडून अन्याय केला जातो, त्याला त्रास दिला जातो, अशा वेळी सामान्य माणूस त्या गुन्हेगाराशी थेटपणे लढू शकत नाही. त्याला जर न्याय हवा असेल तर तो थेटपणे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांना न्याय मागतो की आमच्यावरती असा पद्धतीचा अन्याय होते, आम्हाला न्याय द्या. अशा वेळी जर सर्वसामान्य माणसांना पोलिसांकडूनच जर न्याय मिळण्याची अपेक्षाच नसेल, पोलीस त्याची दखलच घेत नसतील, अशा वेळी सामान्य माणसांनी जायचं कुठं, असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. कारण जर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा तू पाहिलं संकेत, ज्यावेळेस संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यानंतर संतोष देशमुखांचे बंधू असणारे धनंजय देशमुख हे पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले होते. तब्बल 3.5 तास त्यांची तक्रारच दाखल करून घेतलेली नाही, म्हणजे तक्रार दाखल करून घेतली नाही आणि त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी कुठेतरी उशीर झाला. आणि त्याचंच एक प्रतीत म्हणून जर पाहिलं तर संतोष देशमुखाची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली, हे आपल्या पुढे ज्वलंत उदाहरण आहे. आता या बाजूला जर पाहिलं आपण साताऱ्याच्या घटनेच्या बाबतीमध्ये रत्नशील निंबाळकरला अत्यंत क्रूरपणे मारल्या गेलेला आहे. जसं अंजली दमाने यांनी सांगितलेलं आहे की ते फोटो सुद्धा मी शेअर करू शकत नाही, अशा क्रूर पद्धतीने हा जो आरोपी आहे दत्तात्रय निंबाळकर याने मारलेला आहे. आणि हा 12 तारखेला घटना घडलेली, अजूनही हा आरोपी फरार आहे. अशा वेळी जर एखाद्या घरातली कर्ती व्यक्ती गेलेली आहे, पोलिसांमध्ये न्याय मागितला जातो, पोलिसांकडून न्याय मिळत नाही, अशा वेळी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे कुटुंबियांना न्याय मागावा लागतो. ही घटना किती गंभीर वाटते संकेत? निश्चितच राजरत्न, आपण सुरुवातीलाही जसं मगाशी म्हटलं तसं पोलीस प्रशासन बीडचं असो किंवा पोलीस प्रशासन सातारचं असो किंवा पोलीस प्रशासन जे आहे ते महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामधलं असो, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे महाराष्ट्र पोलिसांचं, सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी, याला जागून कुठल्याही आमिषाला, कुठल्याही दडपणाला जर मी आत्ता याच्या विरोधात कारवाई केली तर हा उद्या माझ्यावरच काहीतरी ऍक्शन घेईल का, म्हणजे वर्दी घातल्यानंतर खरं तर असे कुठलेच विचार प्रशासनातल्या कोणीच, पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित यंत्रणांमधल्या कोणीच न करता तो चुकलाय तर त्या चुकीला शिक्षा ही झालीच पाहिजे हे जर डोळ्यासमोर ठेवलं राज्यातलं, तर मला वाटतं पोलीस प्रशासनाबद्दलचा धाक जो आहे तो सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निश्चित निर्माण होईल. वर्दीकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल. आणि म्हणजे आता जे काही राज्यात झाले की पोलिसांमध्ये न जाता एकतर आपण माध्यमांमध्ये जाऊ किंवा मग एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याकडे जाऊन आपली बाजू मांडू. कारण ही माध्यमं असतील किंवा अंजली दमाने यांसारखे सामाजिक कार्यकर्ते असतील जे खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्टिकोन ठेवून पुढे वाटचाल करतात, हे दोनच ठिकाणं जी आहेत ती आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतात. असं जी काही सर्वसामान्यांमध्ये झालेली भावना आहे, ही भावना बदलण्यासाठी जर पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले तर कायद्याचा धाकही राज्यातला वाढू शकतो. या केसमध्ये जर आपण पाहिलं तर ना पोलिसांनी कुठली या सगळ्याची दखल घेतली, त्यामुळे साताऱ्यातलं हे सगळं फलटणमधलं तू गावाचं नाव देखील सांगितलं, तिथून ते मुंबईत अंजली दमाने यांच्या घरी जाऊन या सगळ्या कुटुंबियांनी जे आहे ते आपली व्यथा, आपली मागणी जी आहे ती राज्यरत्न तिथे केलेली आहे. हीच जर पोलिसांनी योग्य ते ऍक्शन घेतली असती तर त्या परिवाराला सातारा ते मुंबई असा प्रवास जो आहे तो करावा लागला नसता राज्यरत्न. निश्चितपणे संकेत, खरं तर आता
ज्या पद्धतीच्या घटना घडतायत महाराष्ट्रामध्ये, संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजंच आहे, आता हे एक रत्नदीप निंबाळकर प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये कुठेतरी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते। तर महाराष्ट्राची गुन्हेगारी, महाराष्ट्रामध्ये होणारी गुन्हेगारी रोखायची असेल, महाराष्ट्रामधल्या गुन्हेगारांना वचक ठेवायचं असेल, तर जेव्हा अशा पद्धतीच्या कंप्लेंट येतात की आम्हाला अशा पद्धतीच्या गुन्हेगारांकडून त्रास होतोय, अशा वेळीच पोलिसांनी यामध्ये लक्ष घालणं फार गरजेचं आहे, जेणेकरून पोलिसांनी वेळीच लक्ष घातलं तर अशा पद्धतीच्या भयंकर घटना महाराष्ट्रामध्ये होणार नाहीत आणि कुठेतरी अशा पद्धतीचे जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठेतरी वचक सुद्धा ठेवला जाऊ शकतो। आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो की राज्यातलं सरकार म्हणतं की महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीमध्ये कुठेही थांबणार नाही असं जेव्हा म्हणतो, एका बाजूला प्रगती होत असताना दुसऱ्या बाजूला गुन्हेगारांवरती सुद्धा वचक राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्याच्या गृह विभागानं या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि याच बरोबर आता सातारामध्ये जी घटना घडलेली आहे, रत्नदीप निंबाळकरांची जी हत्या झालेली आहे, त्यावरती सुद्धा साताराच्या पोलीस प्रशासनानं तिथल्या एसपीनी लक्ष देऊन या बाबतीमधला जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारांना वेळीच अटक करणं हे फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून तेथील कुटुंबियांना न्याय मिळेल। या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणारच आहोत। यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।